ताईला न्याय मिळाला पाहिजे, सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत, एसआयटी नियुक्त झालीच पाहिजे, त्याच्यातून आमच्या ताईला न्याय मिळणार आहे। त्यांनी सांगितलेले 4 कामं मी पूर्ण करून देणार। जसं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणामध्ये मला 3 कामं सांगितले होते, मी ते करून दिले, तसे त्यांनी मला 4 कामं सांगितलेत, मी 4ही पण ते करून देणार। दादा एसआयटी काल रात्री गठीत झालेले मुख्यमंत्र्यांनी गठीत नाही झाली। या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। गठीत झालेली नाहीये, सगळ्यात महत्वाचं मी आताच बोललोय। त्यांनी फक्त ती घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही एसआयटी नेमत आहोत, हा फक्त। तर आता मी बोलल्यानंतर मी स्टेटस विचारलं एसआयटीचं त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय आहे, तर महिला आयपीएस अधिकारी देण्याच्या जे तयारीत आहेत। त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो, असंही होतं। परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं, म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाहीये। ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल, म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल। उद्या किंवा परवा एसआयटी 100% गठीत होणार। या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतोय। अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे। या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता, कारण त्यांना अधिकार तसे नाहीत असं बोलणार? आम्ही अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे, या प्रकरणाच्या विषयात। तेही कुटुंबाला मी शब्द दिलाय की मी त्यांच्याही कानावर टाकतो, इथून पुढे तेही सतर्क राहते की असं वाचकून पुढे बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी, याच्यावर ते लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणार आहे। 100% ते इथून पुढे तरी अजितदादा 100% त्यांच्या मंत्र्यावरती आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश ठेवतील, हे मात्र 100% होईल। राज्यामध्ये महिला सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतं, आणि मग आपण काय आलाय, आपण आहेत ना दादा। राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्य या घटनेबाबत त्यांचं काही याच्यावरती काही नियंत्रण? हा बघ भाई, मी एक सांगतो, मला लय बोलायची सवय, मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या, पण यांचं लपडं संपून द्या एकदा या राजकारणाचे, हे नुसते चिकलफेकी देत। ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारण्या। याच्या आडून मुकादम सोडून आण, हे करून आण, हे मला नाही आवडत। ताई आधी ते नंतर करा ना, मी नाही म्हणत नाही, तुम्ही मुकादम सोडून आणा, तुम्हाला काय करायचं करा, पण ते नंतर। आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळलंय, तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची, आरोपी कोण कोण आहेत, सहआरोपी कोण कोण आहेत, हे पुरे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक, मग बाकीच्या कुठं नाही करा ना। म्हणजे ह्या हत्येच्या आडून तुम्हाला दुसरे काम करून घ्यायचे, भरकटायचं पुन्हा हे मॅटर, आणि ताईचं मॅटर असंच कितपत पडू द्यायचं, हे योग्य नाही। आपण याला बरोबर सोयीला लावू। राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं देखील समोर येत आहे। गृह विभागाचं या ठिकाणी अपेक्षा असल्याचं दिसून येत आहे। याच्या पुढे अशी संपदा व्हायला नको, यासाठी आपण काय करायचं? ते सरकारनं करायला पाहिजे। याच्यासाठी आरोपीला लई दिवस न चालवता, केसला लई दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये तातडीने चालवायचं। 1 वर्ष 6 महिन्याचा विषय संपून टाकला तर इथून पुढे असे प्रकरण होणार नाहीत। आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर आहेत, ते फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना ही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढे अशा घटना पुन्हा होऊ नये। संतोषभाई देशमुखांसारख्या, महादेवभाई मुंडेंसारख्या, आता संपदाताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत, म्हणून केस लवकर संपवत चाल। आरोपी धरायचे, एसआयटी नियुक्त करायचे, तपास ताबडतोब करायचा, चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं, फास्ट ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे, म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढे। कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे, शिंदे साहेबांकडे सांगितलं आता, एकनाथ शिंदे साहेबाला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या वैद्यांना सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा हे मॅटर। कुटुंबाने ही देखील मागणी केलेली आहे की आता त्यांना पलटण प्रशासनावर अजिबात विश्वास राहिला नाही, जेही प्रकरण चालावं ते बीडमध्ये चालावं। ते आता सामंजस्याने संवादातून होईल, सरकारच्या आणि कुटुंबाच्या। तिथं चालवायचंय का, इकडे घ्यायचंय का, तिथं काय असलं तर काय प्रॉब्लेम नाही, पुढे राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही। आपण निष्ठेने लढायला लागलं ना, कुठं मॅटर राहिलं तरी काय फरक नाही। सगळे राजकारणी येऊन गेले, प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे। काही महिला होत्या, त्यांचं म्हणालं प्रत्येक जण सांत्वन करतो, मात्र आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही। पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष? नाही, मी आजच घातलं, कोण ताई बोलल्यात तुम्हाला मला नाही माहिती, राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही, आणि राजकारण्याचं कामच ते असतं, आले शब्द दे, आश्वासन दे, निघून जाय। मी त्यांनी सांगितलेल्या 4 मागण्यातल्या 3 मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले, वाटलं ते कुटुंबाला बोलून घ्या माझ्या समोर, लगेच नेले।
SIT घोषित झाली का नाही झाली ही ताळमेळच होता. ते क्लिअर करून दिलं. मुख्यमंत्री साहेबांचे वैदिक कुटुंबाशी बोलले, त्यांनी सांगितलंय, घोषित केलंय. म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो, परंतु थोडं आणखीन कुटुंबाला काय बोलायचं होतं त्याच्याशी, म्हणून ते थांबलं. उद्या किंवा परवाच्याला तीही गठीत होऊन जाईल. महिला IPS अधिकारी त्याच्यात येते. कुटुंबाचं काय काय म्हणणं आहे यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल. हे म्हणणं होतं त्यांचं, तेही क्लिअर केलं. शिंदे साहेबांचं त्यांचंही बोलणं करून दिलं. ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा, त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा, एकदम गरीब कुटुंब आहे. ते त्यांचे ते सांगितले होते. मी आता सगळेच मीडिया समोर, बांधवासमोर नाही सांगत. त्यांचे जे 4 विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास 3 संपवले. म्हणजे काय, इथं येऊन कोणताही यांना म्हणत होत्या हे येते शब्द देतात, मी राजकारणी नाही, मी लगेच इथंच अर्धा तर रिझल्ट त्यांना इथंच दिला. एसपीच्या बाबतीत काय सांगा? कोण SP? जोशी SP सातारा, ज्यांनी लाठीचार्ज अंतरवालीमध्ये केला, ते ज्या वेळेला तिथे SP होते, SP तिथे आहेत आणि म्हणून ते मॅटर त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा मी त्यांना खेटायला पक्का आहे. त्यामुळे ते मॅटर मला ह्या मॅटरशी नाही जोडायचं.